वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आतापर्यंत आपण प्रॉपर्टीज आतापर्यंत आपण सिस्टीम बघितली, म्हणजे ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम, अशा आपण 3 टाईपच्या सिस्टीम बघितल्या. त्या अगोदर आपण थर्मोडायनॅमिक्सचे काही बेसिक बघितलं की थर्मोडायनॅमिक्स कसं आलं आणि थर्मोडायनॅमिक्सबद्दल आपण चर्चा केली. आता आपण याच्यानंतर बघणार आहोत की ह्या ज्या सिस्टीम आहे, म्हणजे ही जी सिस्टीम आहे, सिस्टीम कशाला म्हणतो आपण, जी की आपण थर्मोडायनॅमिकल स्टडीजसाठी घेतो त्याला आपण सिस्टीम असं म्हणतो. मग या सिस्टीमच्या काही सर्टन प्रॉपर्टीज आहे. मग आपण बघू प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम, म्हणजे या सिस्टीमच्या अशा कोणत्या प्रॉपर्टीज आहे. म्हणजे जेव्हा आपण सिस्टीम कन्सिडर करतो, एखाद्या सिस्टीमची स्टडी करायला घेतो, त्यावेळेस त्या सिस्टीमबद्दल आपल्याला सगळं काही माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजे आता ते सिस्टीम कशा टाईपची प्रॉपर्टी दाखवते. आता सिस्टीमच्या प्रॉपर्टी ज्या आहेत त्या 2 टाईपच्या प्रॉपर्टी आहे. कोणत्या कोणत्या? पहिली आहे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एक्सटेन्सिव्ह हा शब्द पहा, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे एक्सटेन्शन मीन्स अमाऊंट डिपेंडंट. म्हणजे अशी प्रॉपर्टी की जी कशावर डिपेंड आहे, अमाऊंटवर डिपेंड आहे. मग आपण त्या प्रॉपर्टीला डिफाईन कसं करू? बघा, त्या प्रॉपर्टीला आपल्याला डिफाईन करता येतं अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. म्हणजे अशी प्रॉपर्टी की जी कशावर डिपेंड आहे, अमाऊंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन द सिस्टीम. म्हणजे जी एक एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, ही प्रॉपर्टी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी विच इज डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन द सिस्टीम, दॅट इज कॉल्ड एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑफ दॅट सिस्टीम. म्हणजे अशी प्रॉपर्टी की जी प्रॉपर्टी अमाऊंट डिपेंडंट आहे, किती अमाऊंट आपण घेतलं याच्यावर डिपेंड करते. म्हणजेच ती कोणती प्रॉपर्टी झाली? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑफ द सिस्टीम. म्हणजे जी प्रॉपर्टी अमाऊंटवर डिपेंड करते त्याला आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणते. मग अशा प्रॉपर्ट्या कोणत्या आहे? फॉर एक्झाम्पल अशा प्रॉपर्ट्या आहे मास. मास इन्क्रीजेस, प्रॉपर्टी इन्क्रीजेस. व्हॉल्यूम, देन इंटरनल एनर्जी, देन हीट कॅपॅसिटी. बघा काय काय? मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, हीट कॅपॅसिटी, नंबर ऑफ मोल्स, या सगळ्या कोणत्या प्रॉपर्टी आहे? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता आपण एक एक बघू. मास म्हणजे मास वाढवलं, समजा 1 किलोग्रॅम ऑफ 1 किलो कोळसा आहे आणि 200 ग्रॅम कोळसा आहे. मग कोणत्यात जास्त एनर्जी असणार आहे? 1 किलोग्रॅम कोळसामध्ये. म्हणजे मास वाढवलं, अमाऊंट वाढवलं की प्रॉपर्टी वाढते. म्हणजे अमाऊंट डिपेंडंट हे काय नाही. आता त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. बघा या शब्दातच काय, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे कशी प्रॉपर्टी? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी अमाऊंट इंडिपेंडंट. कशी आहे ती? अमाऊंट इंडिपेंडंट. म्हणजे अमाऊंट तुम्ही किती घ्या तरी त्या प्रॉपर्टीवर काही फरक पडणार नाही. म्हणजे अमाऊंट इंडिपेंडंट. म्हणजे बघा आता कसं की द प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम विच इज अमाऊंट इंडिपेंडंट. तुम्ही ती प्रॉपर्टी म्हणजे कमी जास्त, म्हणजे अमाऊंट किती कमी जास्त झालं तरी त्या प्रॉपर्टीला काही फरक पडणार नाही. म्हणून आपण त्या प्रॉपर्टीला म्हणू इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे अशी प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम विच इज अमाऊंट इंडिपेंडंट. म्हणजे किती अमाऊंट घ्या तुम्ही त्या प्रॉपर्टीवर काहीच फरक पडणार नाही. मग आता आपण ते उदाहरण घेऊन समजून घेऊ. प्रेशर, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, व्हिस्कॉसिटी, सरफेस टेन्शन, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी अँड रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स. म्हणजे बघा आता आपण जर मेल्टिंग पॉईंट घेतला, समजा मेल्टिंग पॉईंट ऑफ 1 ग्रॅम आईस आणि 1 किलोग्रॅम ऑफ आईस, काही फरक पडणार आहे का मेल्टिंग पॉईंटमध्ये? नाही. अमाऊंट किती घेतलं तरी मेल्टिंग पॉईंटमध्ये फरक पडत नाही. किंवा आपण वॉटर घेतलं, समजा 10 ml वॉटर घेतलं आणि 100 ml वॉटर घेतलं, तर त्याच्या बॉइलिंग पॉईंटमध्ये काही फरक पडतो का? नाही. बॉइलिंग पॉईंट तर तेवढाच असतो. म्हणजे 10 ml वॉटर घेतलं त्याचाही बॉइलिंग पॉईंट तेवढाच असणार आहे आणि 1 लिटर वॉटर घेतलं तरी त्याचा बॉइलिंग पॉईंट तेवढाच असणार आहे. म्हणजे ही झाली कोणती प्रॉपर्टी? इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. म्हणजे इथं शब्दशः लक्षात घ्या, इंटेन्सिव्ह म्हणजे अमाऊंट इंडिपेंडंट. त्याच्यानंतर बघा आपण स्टेट आणि स्टेट फंक्शन. हे खूप महत्वाचं बीट आहे, स्टेट अँड द स्टेट फंक्शन. आता फंक्शन म्हणजे मॅथमॅटिकल फंक्शन जसं की आपण कन्सिडर करतो. बघा आता स्टेट फंक्शन कशाला म्हणतो? द प्रॉपर्टीज डिफायनिंग द स्टेट सिस्टीम इज कॉल्ड स्टेट फंक्शन. म्हणजे त्या स्टेटची प्रॉपर्टी, ज्या प्रॉपर्टी डिफाईन करतो आपण. म्हणजे आता स्टेट व्हेरिएबल आहे. आता स्टेट व्हेरिएबल कशाला म्हणतो आपण? जसं की आपण घेतो टेम्परेचर, प्रेशर, नंबर ऑफ मोल्स, व्हॉल्यूम, हे काय झाले? स्टेट व्हेरिएबल झाले. आणि या व्हेरिएबल थ्रू आपण त्या प्रॉपर्टी डिफाईन करतो. म्हणजे आता बघा, द प्रॉपर्टी इज डिफाईन बाय द सर्टन थर्मोडायनामिकल व्हेरिएबल.
थर्मोडायनामिकल व्हेरिएबल. म्हणजे ही कशी व्हेरिएबल आहे? थर्मोडायनामिकल व्हेरिएबल आहे. आणि थर्मोडायनामिक व्हेरिएबल असल्यामुळं व्हेरिएबल म्हणजे ते बदलतात, है का नाही? म्हणजे जेव्हा काय होतं, जेव्हा एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जातो, चेंज ऑफ द स्टेट म्हणजे एखादी सिस्टीम एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जेव्हा जाते तेव्हा त्याचे व्हेरिएबल हे चेंज होतात. म्हणजे इथं व्हेरिएबल आहे V1, व्हॉल्यूम आहे V1, टेम्परेचर आहे T1, प्रेशर आहे P1. मग हे चेंज ऑफ द स्टेटमध्ये जेव्हा जातील तेव्हा काय होणार आहे? V2 व्हॉल्यूम होणार आहे V2, म्हणजे V1 चं व्हॉल्यूम होणार आहे V2, त्याच्यानंतर T1 टेम्परेचर होतं त्याचं झालं T2, आणि P1 प्रेशर होतं त्याचं झालं P2, आणि N1 नंबर ऑफ मोल्स ॲज इट इज. म्हणजे द प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन द स्टेट फंक्शन, म्हणजे अशा प्रॉपर्टी विच इज डिपेंड ऑन द स्टेट फंक्शन अँड इंडिपेंडेंट ऑफ पाथ फॉलोड बाय अटेंड. त्या पाथ कसाही पाथ फॉलो असलं, पाथ कसाही असो, ते इंडिपेंडंट आहे पाथवर. म्हणजे ती इनिशियल स्टेट काय होती आणि फायनल स्टेट काय होती एवढंच आपण बोलतो. ते कोणत्या पाथनं गेलं, कोणत्या वेनं गेलं याच्याशी काही थर्मोडायनामिक्सला देणं घेणं नाही. म्हणजे द प्रॉपर्टी विच इज डिपेंड्स ऑन द स्टेट ऑफ द सिस्टीम अँड इंडिपेंडंट पाथ फॉलोड बाय द अटेंड इज कॉल्ड स्टेट फंक्शन. म्हणजे एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जेव्हा चेंज होते तेव्हा त्याच्या पाथवर इंडिपेंडंट आहे, त्याला म्हणू आपण स्टेट फंक्शन विच इज डिपेंड्स ऑन ओनली इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट. म्हणजे साधं गोष्ट लक्षात ठेवा की स्टेट फंक्शन म्हणजे काय? विच इज द प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टम डिपेंड्स ऑन ओनली इनिशियल स्टेट अँड फायनल स्टेट इज कॉल्ड स्टेट फंक्शन. अँड now look at thermodynamical equilibrium. This concept is very important. Thermodynamical equilibrium, there is a 11th, there is a having chapter, 11वेला एक चॅप्टर आहे इक्विलिब्रियम. परंतु इथं आपण जो हे थर्मोडायनामिक्स मध्ये इक्विलिब्रियम कसा सेटअप होतो ते आपण बघू. बघा, when we can say thermodynamical equilibrium, in the thermodynamical equilibrium what happen here? Look, a system said to be thermodynamical equilibrium. What I say? A system said to be thermodynamical equilibrium when the state function do not vary with the time. State function do not vary with time means time in at infinite time the state function do not vary. The long time after the system as it is meet is does not change. A change does not occur. कितीही वेळपर्यंत सिस्टीम तशीच राहिली तरी त्याच्या स्टेट व्हेरिएबल मध्ये कोणताही बदल होणार नाही. म्हणजे बघा, परत एकदा सांगतो की अ सिस्टम सेड टू बी थर्मोडायनामिकल इक्विलिब्रियम when state function, this was important, state function do not vary with time. State function do not vary with time. This is called the thermodynamical equilibrium. आता state function do not vary with times means the temperature, pressure, number of moles, volume do not चेंज विथ टाइम. हे चेंज नुसार टाइम नुसार चेंज होणार नाही. म्हणजे हे स्टेबल असतील, बदलणार नाही आफ्टर लॉंग टाइम पर्यंत सुद्धा. मग आता हे जे प्रोसेस आहे बघा, पुढचा व्हिडिओ आपण प्रोसेस, हे झालं थर्मोडायनामिकल इक्विलिब्रियम. देन द प्रोसेस इज अ ट्रान्झिशन फ्रॉम वन इक्विलिब्रियम टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट. वन इक्विलिब्रियम स्टेट टू अनदर इक्विलिब्रियम स्टेट means what is the process? Whenever you have to ask what is the process, the process is the transition from one equilibrium state to another equilibrium state. One equilibrium state to another equilibrium state is called process. And certain process having different types of process. First one, that is the isothermal process. Number one, the isothermal process. In the isothermal process, the entire process temperature do not change. Means whatever initial temperature, it is final temperature also same. Means T1 is equal to T2 means delta T is equal to 0 means temperature do not change in isothermal process. In isothermal process temperature do not change, temperature constant throughout the process, that is called isothermal process. Then isobaric process, here very interesting one, isobaric process. Isobaric process, there is no change in pressure throughout the process. Means whenever a process is occur, there is no change in pressure. Means delta P is equal to 0 means P1 is equal to P2. Initial pressure is equal to final pressure means pressure does not change throughout the process. Then third one, isoporic process. Isoporic process. In this process
no change in volume during the process, means entire process volume of the system remains constant means whenever v1 is equal to v2 means delta v is equal to 0, no change in pressure in isobaric process. In isobaric process there is a no change in volume. Isobaric process, no change in volume. Then adiabatic process, it is very important one. Adiabatic process, adiabatic process, what happen in what is constant, that is heat is constant, means heat does not change throughout the process, means whatever initial heat, that is an initial heat and final heat is equal to no change, same, means q is equal to 0, means in adiabatic process there is a no change in heat, no change in heat, so that is this process is called adiabatic process. Then next one is reversible process. Reversible process, here reversible process, reversible process, in what happened in reversible process, a reversible process is the driving force, and driving force is infinitesimally, this word is important, what I say, driving force is infinitesimally greater than opposing force, and process must be reverse, means whatever ड्रायव्हिंग फोर्स, जो ड्रायव्हिंग फोर्स आहे तो फक्त इन्फांटेसिबली म्हणजे खूप खूप थोडासा जास्त आहे अपोजिंग फोर्स पेक्षा, मीन्स प्रोसेस मस्ट बी रिव्हर्सिबल, आणि प्रोसेस जर रिव्हर्सिबल असेल तेव्हाच मॅक्झिमम वर्क डन करता येईल. काय म्हटलं मी की जेव्हा प्रोसेस रिव्हर्सिबल प्रोसेस असण्याचे खूप सगळे फायदे, म्हणजे प्रोसेस रिव्हर्सिबल जर असेल तर त्याच्यापासून आपल्याला मॅक्झिमम वर्क डन मिळवता येतं. म्हणजे बघा ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय होतं, देयर इज अ नो चेंज इन हीट थ्रू आउट द प्रोसेस, आणि रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय होतं, हे एक फीचर्स आहे. रिव्हर्सिबल प्रोसेसमध्ये काय होतं की ड्रायव्हिंग फोर्स आर इन्फांटेसिबली ग्रेटर दॅन अपोजिंग फोर्स अँड द प्रोसेस मस्ट बी रिव्हर्स. आणि आता एव्हरी प्रोसेस, आता जर एव्हरी प्रोसेस विथ अटेन द मेकॅनिकल इक्विलिब्रियम विथ इट्स सराउंडिंग, जर प्रोसेस रिव्हर्सिबल असेल तेव्हाच आपल्याला मॅक्झिमम वर्क डन करता येतं. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.